कारवान सखीच्या दर्शकांना सप्रेम नमस्कार। आज आपण बरेच दिवसातनं भेटत आहोत। मी 2-2.5 वर्ष गेली फिरत होते, ते व्हिडिओ तर मी नंतर यावर टाकणारच आहे, पण आजचा एक विषय वेगळा आहे। मला जाता जाता शेतकरी संघटनेचं एक आंदोलन पाहायला मिळाले, तर त्याबद्दल मला आज तुम्हाला काही माहिती सांगायची आहे। आपण जे अन्नधान्य खातो किंवा आपण आपल्याला जे जेवणासाठी जे पदार्थ लागतात तर ते शेतकरी पिकवत असतात, पण त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या आपल्याला माहीत नसतात। तर अशा काही गोष्टी अचानकपणे कळून जातात। तर आजचा जो हा काही प्रश्न आहे तो ऊस संदर्भातला आहे, ऊसाच्या संदर्भातला आहे की जे शेतकरी ऊस पिकवतात पण त्यामागे काही त्यांच्या अडचणी असतात। तर त्या ज्या काय आहेत ते बहुतेक मला ह्या आंदोलनामध्ये कळणार आहेत। तर साखर आयुक्त जे आहेत पुण्यातले, तिथं ह्या लोकांचं आंदोलन आलेलं आहे असं मला कळलेलं आहे। आणि आपण आता पाहतोय की आपण ह्या कारवान सखीमध्ये बसलेलो आहोत। तर ही आहे आपली कारवान सखी। ह्याचे तुम्हाला इतर जे काही व्हिडिओ पाहिजे असतील तर ते तुम्हाला पाहायला मिळतीलच। तर चला आपण जाऊयात आता आंदोलनकर्त्यांकडे, काय चालले ते आपण पाहूयात। नमस्कार शेतकरी भावांनो, सोलापूर जिल्ह्यापासून शेतकरी जनजागरण यात्रा, या जनजागरण यात्रेमध्ये आदरणीय रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन भाऊ अहमदाबादकर, त्याबरोबर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजितदादा काळे, हे सर्व आम्ही जनजागरण यात्रा काढली। या यात्रेत जे 4 पुतळे आहेत शहीदाचे, त्याला पहिल्यांदा वंदन केलं। ते पुतळे ह्याचे ते शहीद असे आहेत की ज्या कोर्टात आम्हाला न्याय मिळत नाही ते कोर्टात त्यांनी जाळलं, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली। त्याला वंदन करून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून फिरून शेतकऱ्याच्या सर्व ध्यानात आणून दिलं की हे काटा कसं मारतेत, रिकव्हरी कशी मारतेत, अन्न भाव कसा तुमचा कमी ठेवतेत आणि 7,500 रुपये कसे मिळतेत, हे जनजागरण करीत आम्ही 12 डिसेंबरला पुण्याला आलो। आणि पुण्याला शरद जोशी स्मृती दिन आणि बाबू गेनू स्मृती दिन ह्या निमित्त साखर आयुक्तावर आलो। आणि साखर आयुक्त हे शेतकऱ्याच्या ऊसाच्या पैशातून तयार झालेलं आहे, म्हणून त्याला ऊस आयुक्त, तिथं ऊसाचा भाव ठरला पाहिजे म्हणून त्याचं नाव बदलण्यासाठी आम्ही तिथं आमची पाठी लावली। पोलिसाची आमची थोडीशी झटपट झाली, पण मध्यस्थी करून ते आता आम्ही तिथं ऊस आयुक्त केलं आहे। आणि आता ऊसातून पैसे कापण्यात येऊ नये ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जाला स्थगिती केली, पण कारखानदार जर का पैसे कापित असतील तर ते साखर आयुक्तांनी साऱ्या साखर कारखान्याला कळविले पैसे कापू नका, आणि ह्या व्यतिरिक्त जर कोणी ते पैसे कापित असन तर आम्हाला कळवा। आता पुढे रिकव्हरीच्या आणि वजन काट्यात जे बैमानी करते ते कारखानदार, त्याच्या संदर्भात 4-5 दिवसांनी पुन्हा शिष्टमंडळाची एक बैठक होणार आहे पुण्या साखर आयुक्तामध्ये। तर त्या बैठकीसाठी आम्ही जाऊन हे सारे प्रश्न सोडविणार आहेत। नमस्कार। आज या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज साहेबांचा एखादं निमित्त लागत असते कुठलाही कार्यक्रम घ्यायसाठी, आणि आज साहेब जिवंत असते तर साहेबांनी हाच कार्यक्रम घेतला असता। आणि 10-10 लाखाच्या सभा ज्या संघटनेच्या झाल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी विदर्भातून येतो, पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर लालबहादूर शास्त्रीच्या नागपूरच्या सभेचा रेकॉर्ड जर कोणी तोडला असेल तर तो शरद जोशींच्या सभेने तोडला होता। म्हणजे एवढी एकदा गर्दी होती। आणि आज मात्र तुम्ही असं समजू नका की आपण संख्येनं कमी आहोत। ज्या आंदोलनाचं नाव तुम्ही सगळे जाणकार आहात, ज्या आंदोलनाचं नाव जगातल्या 6 आंदोलनामध्ये घेतलं जातं
ती महात्मा गांधीची दांडी यात्रा किती लोकांची होती? 72 लोकांची होती. 72 लोकांच्या दांडी यात्रेनं जगात नाव केलं, कारण मुद्दा महत्वाचा होता. 20 पैशाचं मीठ अनेकांनी, म्हणजे मी जाहीरपणे सांगतो, मी त्यावेळेस काही नव्हतो, पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वडिलांनी, मोतीलाल नेहरूंनी महात्मा गांधीला म्हटलं होतं की बापू ये क्या कर रहे हो, ये नमक से भी कोई समझेगा लोगों को. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मोतीलाल जी, आप मैंने एक कदम रखा है और मुझे ये आजादी सिर्फ अमीरों के लिए नहीं चाहिए, ये आजादी मुझे उन गरीबों के लिए चाहिए जिनकी मेहनत पर ये देश चलता है. आणि महात्मा गांधींनी समजून सांगितलं की 20 पैशाचं मीठ इंग्रज 1.5 रुपयाचं विकतात, हे सगळ्यांनाच समजलं आणि लोक उठून उभे झाले. म्हणून आता मग कुणीतरी हिंदीत बोललं तर दादा मी दाटलं, पण मला असं वाटतं की एक शेर आहे फार सुंदर. नाही नाही, अधिकार आहे तुमचा तो, म्हणजे आम्हाला मोठ्या भावाने दाटल्याचा आनंद होतो. तर एकाने असं म्हटलं की दबा के कब्र में सब चल दिए न दुआ न सलाम, दबा के कब्र में सब चल दिए न दुआ न सलाम, जरा सी देर में ये क्या हो गया जमाने को. सुना, आता खूप चर्चा झाली की कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं, कोणी बेमानी केली, कोणी काय केली. पर सुंदर लिहिलेलं त्या शायराने की दबा के कब्र में सब चल दिए न दुआ न सलाम, जरा सी देर में ये क्या हो गया जमाने को, सुना के गैर की महफिल में तुम न जाओगे. कुठंच जाऊ नका. हाच हेच व्यासपीठ पुन्हा उभं झालं तर तुमच्या लेकराला भविष्य आहे. सुना के गैर की महफिल में तुम न जाओगे, कहूं तो आज सजा दो गरीब खाने को. दादानी इथं आज कार्यक्रम ठेवून पुन्हा ही लढाई उभी करण्याचा एक संकेत दिलेला आहे. मला ऊसातलं काही कळत नाही, मी ऊसाचा शेतकरी नाहीये, पण ज्या विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या सगळ्यात जास्त आहेत त्या विदर्भातला मी शेतकरी आहे. विदर्भातली पहिली चर्चेत आलेली आत्महत्या कोणाची होती? करपे पाटलांची होती. 19 मार्च 86 ला झालेली आत्महत्या होती. कशी आत्महत्या होती माहिती आहे? माणसाला जेव्हा एखाद्या वेळेस असं वाटतं की आता मी माझ्या कर्तव्याला न्याय देऊ शकत नाही, तेव्हा त्याला त्याचा जीव नकोसा होतो. म्हणून आत्महत्या करण्याचं कारण निव्वळ गरिबी जर असतं तर सगळ्या गरिबांनी आत्महत्या केल्या असत्या. आत्महत्या करण्याचं कारण जर कोणी असं म्हणत असेल की तो दारू पित होता म्हणून असतं, तर सगळ्यात जास्त दारू कोण पिते हो? राजकारणातले लोक पितात ना. त्यांनी आत्महत्या केली असती. साहेबराव करपे पाटलांच्या त्या अंत्यविधी मी होतो. कशी आत्महत्या होती माहिती होती? 4 लेकरांसह आत्महत्या होती. 1 मुलगा 3 मुली. त्यांना पहिले त्यांनी हे केलं आणि विनोबाच्या आश्रमामध्ये ती आत्महत्या झाली होती आणि त्यांच्या अंत्यविधीला मी होतो. मग ते मी पाहिलं. त्यांच्याकडे शेती किती होती? 110 एकर शेती होती साहेब. आणि तुम्हाला मी सांगतो की आता जेव्हा टोकावर येतं, एखाद्या दवाखान्यामध्ये जर 10 पेशंट मेले, 10 पेशंटचे प्रेत जर बाहेर निघाले, याचा अर्थ काय हो? त्या दवाखान्यात किमान 500 पेशंट आहेत. ज्यांनी आत्महत्या केल्या हे मेलेले पेशंट जर मानले गेले तर जे आत्महत्येच्या दारात उभे आहेत त्यांची संख्या किती असली पाहिजे? मी इथं आलो, दादांनी मला त्या दिवशी सांगितलं, माझी एक तुम्हाला विनंती आहे की कुस्ती खेळायची असेल तर पैलवानाच्या अंगात जरा दम पाहिजे. मी खेळू शकतो का? आता मी एकेकाळचा गाजलेला कबड्डीचा पटू होतो, पण आज खेळू शकतो का? 72 वर्ष वय आहे, दादापेक्षा लहान आहे. तर ज्याच्यामध्ये धमक आहे, तुम्ही पुण्याजवळ राहता, असं म्हणलं जातं की महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई जरी असली तर महाराष्ट्राच्या अकलेची राजधानी पुणे आहे. पुण्यातल्या लोकांना ज्या दिवशी समजेल की यांच्यावर अन्याय होऊन राहिला, कारण तुमची पोरं शिकून सवरून जे घराच्या बाहेर गेली, मी तर या लेकराचं खूप कौतुक करतो की घरातून आल्यानंतर त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांचा, मी फार मोठं काम देणार आहे वकील साहेब तुम्हाला, की तो जो घरून गेला त्याच्या पोराला आज काय काळजी आहे? विराट कोहलीने किती रन काढले,
त्यानं किती विकेट घेतल्या आज तुम्ही पहा ना. शहरात गेलेली शेतकऱ्याची पोरं हे त्यांच्यामध्ये गुंतून पडलेली आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक इशारा निसर्गाने तुम्हाला दिलेला आहे. तो इशारा होता कोरोनाचा. माहितीये का कोरोनात काय झालं? कोरोनामध्ये काय झालं, तो आला आणि सगळ्यांना त्यांनी सांगून दिलं की मृत्यू तुमच्या दारात उभा आहे. आणि खेड्यातल्या माणसाचं, शेतकऱ्याचं मन एवढं मोठं असतं की 12 करोड लोक शहरातून खेड्यात गेले. खेड्यातल्या एकाही खेड्यातल्या माणसाने त्यांना परत केलं नाही. आपल्या कुशीत घेतलं, त्यांना सांगितलं कशाला शहरात गेले रे. आणि 12 करोड लोकांना कुशीमध्ये जशी आई आपल्या लेकराला कुशीत घेते, एवढ्या मोठ्या मनाचा हा शेतकरी. पण प्रश्न कुठे येतो? आपण शेतकऱ्यांची, माझी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती, माझ्या डोक्यात राजकारण नव्हतं. कारण माझ्याजवळ जात नाही, पक्ष नाही, पैसा नाही. मग राजकारणात हे सगळं पाहिजे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माझं मोठेपण सांगत नाही. 92 साली पहिल्यांदा 13 वर्षाच्या अंतरानंतर जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस स्वतः शरद जोशी साहेबांनी मला म्हटलं की गजाभाऊ तू बघा. आणि त्यांनी, मी म्हटलं साहेब माझ्याकडे काही नाही. म्हटलं तू एकदा उपाय करा, पाहू काय व्हायचं ते. आणि माझ्याकडे काहीच नसताना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये माझ्या जातीची म्हणून 2 मतं असतात, कुणी पक्षाचा नाही. तरी लोकांनी मला निवडून दिलं. त्या दिवशी मला लक्षात आलं की 2 बदमाश असले तर लोक आपल्या जातीचा बदमाश पाहतात, पण एक सज्जन आणि एक जर बदमाश असला तर सज्जनाच्या मागे लोक उभे राहतात. हा इतिहास आहे. फक्त चुकतं कुठं? चुकतं इथं की आपल्या सोबत राजकारणामध्ये 10 बदमाश सोबत असले तर काही फरक नाही पडत, पण युद्धामध्ये बदमाश सोबत नाही पाहिजे. एक फार सुंदर शेर है दादा, तुम्हाला खूप आवडेल कि मेरे पीठ पर जो जख्म थे वो मेरे दोस्तों की अलामत है. माझ्या पाठीवर जे जख्म आहेत ते माझ्या मित्रांनी केलेले आहेत. मेरे पीठ पर जो जख्म थे वो मेरे दोस्तों. मी शपथ घेतो की शेतकऱ्याचे लाचारीचे व दुःखाचे जीवन संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी मी संघटनेचा पाईक म्हणून प्रयत्न करेल. या प्रयत्नात जात, धर्म, पंथ, पक्ष या कोणत्याही भेदाभेदाचा अडथळा येऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचा दादा तुम आगे बढ़ो, दादा तुम आगे बढ़ो. शरद जोशी, बाबू गेनो, उसाला 7,500 रुपये भाव, उसाला 7,500 रुपये भाव. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती. शेतकरी महिला आघाडीचा नेता तस्कर गुंडा अफसर, नेता तस्कर गुंडा अफसर, मस्जिदवादी मंदिरवादी, मंदिरवादी मस्जिदवादी. सर्वात शेवटी GRचं जे पत्र आहे आयुक्त साहेबांचं, ते मी टाकलेलं आहे. त्याची प्रत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तसेच
जो कार्यक्रम झाला त्याचे अजून 2-3 भाषणं जी आहेत किंवा इतर जे काही माहिती आहे ती मी पुढील 2-3 भागांमध्ये टाकणार आहे. ती पण तुम्ही जरूर बघा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला, माझं चॅनल जर आवडलं तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन येऊन सर्व भाषणे तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.